नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर्स अल्पनलिबे जज जेली, कानसाईन नेरोलॅक पेंट्सच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत रात्रीचं खेळच चाले. म्हणजे मी नेहमीच म्हणतो की या व्यक्तिरेखा आता या मालिकेतल्या व्यक्तिरेखा राहिलेल्या नाहीत, तर त्या आपल्या कुटुंबातल्या सदस्य झालेल्या आहेत. माई म्हणजे शकुंतला नरे आणि शेवंता म्हणजे अपूर्वा नेमळेकर, या दोघींशी आज आपण संवाद साधणार आहोत. कुणामध्ये काही भांडण झालं, काही तंटे असले तर माई मध्ये पडते आणि ते भांडण सोडवते. कुठल्याही विषयावर तुमचे सल्ले घेऊ शकतात, कुठलाही प्रॉब्लेम असू शकतो त्याच्यावर ती तुम्हाला सांगू शकते आणि ती तेवढंच आत्मीयतेने सांगत असते. शेवंता, काय सांगू मी तुझ्याबद्दल, कारण तुझा मेकअप, तुझ्या सौंदर्याचं सगळं कौतुक करतात, पण त्या साधारण मेकअपसाठी किती वेळ लागतो आणि नंतर काय काय होतं याची एक वेगळी गंमत आहे. मी आणि माई आमचं रिलेशनशिप खूपच वेगळं आहे. म्हणजे जेव्हा कधी सुट्टी असते त्यावेळेला मी आणि माई खूप साऱ्या गोष्टींवर चर्चा करतो. पैठणी माईला मिळाली किंवा शेवंताला मिळाली तरी अण्णांना आनंद होणार आहे, कारण एकतर घरात राहणार आहे किंवा घराच्या बाहेर राहिली तरी ती अण्णांकडेच राहणार आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्हा दोघींचंही होम मिनिस्टरमध्ये स्वागत. मुख्य म्हणजे माईंना असं बघायची सवय नाही आहे आमच्या महाराष्ट्रात. म्हणजे जिथे जिथे होम मिनिस्टर दिसतं त्या घरांना. आणि अपूर्वाजी तुमचंही स्वागत. शेवंता, हो की ना, ही मालिकेतली व्यक्तिरेखा. कसं वाटतंय आज तुम्ही होम मिनिस्टरमध्ये आहात? खूप इच्छा होती होम मिनिस्टरमध्ये यायची, पण आता ती अशी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे मला खूप आनंद झालाय. आणि तुला भेटायचं म्हणजे तुझ्या बरोबर काम करायला मिळालं. काय योग असतात, हो की नाही. बालपण कुठलं? बालपण माझं परेल मधलंच. म्हणजे कितवी पर्यंत तिकडे? तिथेच सगळं कृष्णनगर. कृष्णनगर. लग्न झाल्यावर सुद्धा मी कृष्णनगरमध्येच जागा घेतली आणि तिथेच राहत होते. आता मात्र मी शिवाजी पार्कला राहते. बालपण? माझं बालपण माहीममध्ये गेलं आणि आता मी शिवाजी पार्कला राहतो. मग शाळा कुठली? शाळा किंग जॉर्ज, दादर. घरी कोण कोण होतं? घरी आई, बाबा, भाऊ, बहीण असे आहोत आम्ही सगळे. आणि सांगायला आवडेल की माझ्या बाबांचा सगळ्यात आवडता कार्यक्रम होता. संध्याकाळ झाली की होम मिनिस्टरपासून जी काय झीची सुरुवात व्हायची ते अगदी शेवटच्या सिरियलपर्यंत. आणि आज इथे येऊन मला खूप मस्त वाटतं. किती मस्त वाटतंय. 6:30 म्हणजे 6 वाजता सुरू होणारी होम मिनिस्टर आणि रात्रीचं खेळच झाले, जिथे झी मराठीचा प्राईम टाईम संपतो, अशी ही सगळी मंडळी आज इकडे आहेत. घरी कोण कोण? माझे मिस्टर, माझी 2 मुलगे, 2 सुना. अरे एवढे होते तेव्हा. तू एवढा होतास तेव्हा ते एवढे होते. खरंच म्हणजे असे काही दिवस आहेत की जे दिवस आम्हाला विसरता येणार नाहीत. असे दिवस म्हणजे ज्या वेळेला आपल्या भविष्यात काय होणार हे माहिती नसतं, त्यावेळेला काही अशी कुटुंब असतात जी कुटुंब आपल्याला आपलेपणानं नेहमी आधार देत असतात आणि खूप वेगळ्या आठवणी आहेत. म्हणजे खूप वेगळ्या आठवणी आहेत तुमच्या, हो की नाही. मला ते नेहमी आठवतं. सन्मानसाठी आपण गाडी घेऊन हा ड्रायव्हर, मी ड्रायव्हर. आणि मग गावी पण गेलो. गावी तुझ्या भूत काढलं होतं तुझ्या अंगावर. रात्रीचं खेळ झाले तेव्हापासून आपण रात्रीचं खेळ. ते सांग ना काय होतं. आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा जरा सुचित्राचं आणि याचं असं प्रेम वगैरे होतं खूप असं. आणि सुचित्राच्या घरात माहीत वगैरे म्हणजे त्यांच्या पसंतीच नव्हती, नकारच होता. आणि हा जरा नाराज होता आणि जरा तो पिरियड जरा असा धडधड धडधड होता. तर आम्ही ह्याला गावाला घेऊन गेलो. मी नंदलाल रेळे, माझे मिस्टर, आम्ही सगळेजण आम्ही गावाला गेलो. आणि ह्याला सुचित्राच्या आठवणीने इतकं वेडं केलं होतं की ताप आला त्याला. तो म्हटलं ताप आला तुला, तर हे म्हटलं काय झाड पाल्याने होणार म्हटलं. त्याला बोलवलं आणि मांत्रिकाला बोलवलं, मांत्रिक वगैरे आणला होता. आणि माझा पूर्ण म्हणजे माहीत त्या काळापासून रात्रीचं खेळ चाले. आणि हे मालवणलाच केलं आम्ही. अशा आठवणी असतात. त्यामुळे रात्रीचे खेळ चालेच्या निमित्ताने आपण गप्पा मारत असलो तरी पहिल्यांदा नाटकात कुठली सुरुवात कशी? वन रूम किचन. मी बँकेत नोकरीला होते आणि तेव्हा माझ्याकडे वन रूम किचन हे नाटक आलं. विनय आपटे डिरेक्ट करत होता. कलावैभवचं प्रोडक्शन होतं. ते गंगाराम गावणकर लिहिलं होतं त्यांनी. आणि माझ्या घरी 3 दिवस सतत मोहन शेठ म्हणजे प्रोड्युसर गंगाराम गवाणकर माझ्याकडे येत होते, तू काम कर. आणि मी नाही म्हणून सांगत होते, कारण मी छान होते. घर, स्वयंपाक, मुलं ह्याच्यातच मी रमलेली होते.
आणि मग माझे मिस्टर म्हणजे तुला माहिती आहे बाळने सांगितलं का करून तर बघ, आणि मी ते केलं काम. आणि पहिलाच ब्रेक मला इतका छान मिळाला की मी लोकांना कळले, शकुंतला नरे हे नाव लोकांना कळलं आणि माझं काम खूप आवडलं लोकांना, आणि तिथूनच माझी सुरुवात झाली. आणि मग कामं येत गेली, नशिबाने मला चांगले चांगले रोल मिळत गेले आणि मी करत गेले. पहिलं काम कुठलं? माझं पहिलं काम झी मराठीवरचं, पहिली सिरियल आभासहा. पण लहानपणी ठरवलं होतं कधी या क्षेत्रात काम अजिबात करणं? नाही. मी रुपारेलमधनं माझं BMS कंप्लीट केलं आणि UK ला जाणार होते माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. पण ते सगळं करत असताना आणि एका ठिकाणी मी काम करत होते आणि त्यावेळेला मला असं एका ठिकाणी ऑडिशन असं सांगितलं, तर नौटंकी खूप होती माझ्यात. तर मी बाबांना सहज फोन केला की अशा एका ऑडिशनसाठी बोलवलं आहे, काय करू पप्पा? तर बाबांची आणि आईची कायम इच्छा होती की मी टेलिव्हिजनवरती झळकावं. सो बाबा म्हणाले तू जायला पाहिजे, आणि मी गेले आणि रातोरात एक वेगळीच लाईफ सुरू झाली. आणि असा माझा प्रवास झी मराठीपासून सुरू झालाय, तो आज तागत आहे. या मालिकेत तुम्ही कशा आला? पहिलं आधी सांगते मी, पहिल्या भागात आम्ही पहिलंच हे झालं, आमचं सीझन झाला. आता हा दुसरा सीझन आम्हाला माहीत नव्हतं होणार आहे, कुणालाच माहीत नव्हतं. आणि कौतुक आहे सुनीलचं की त्यावेळी जे स्पॉट बॉय होते, स्पॉट बॉयपासून ते डिरेक्टरपर्यंत तीच सगळी माणसं आज त्याच्याकडे काम करतात. अरे वा. हे सुनीलचं खूप मोठं कौतुक आहे की प्रत्येक माणूस तोच आहे आणि तिथे जाऊन काम करणारा तेच आहे. आता हा नवीन कॅरेक्टर जे आली आहेत ती साहजिकच नवीनच येणार होती, पण आम्ही जे जुने होतो म्हणजे अगदी स्पॉट बॉय पासून सगळे मेकअप पासून सगळे तेच आहेत. हे महत्त्वाचं म्हणजे सुनीलचं ह्याच्यात मला कौतुक करायचं आहे. आणि आमचे डिरेक्टर राजू दादा, त्यांच्यामुळे ना आम्ही सगळीकडे खेळीमेळीने राहतो. कारण सेटवरचं वातावरण त्यांच्या, ते कॅप्टन आहेत, त्यांच्या हातात आहे सगळं चांगलं ठेवायचं कसं. नाही तर आम्ही सारखी तेच माणसं तेच आहे, फ्रस्ट्रेशन. इतके दिवस आपण बाहेर असतो, मग आम्ही भांडलो असतो काय झालं, पण ते सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट देतात आणि सगळ्यांची काम पण इतकं छान काढून घेतात प्रत्येकाकडनं. तुझ्याकडनं ते वेगळ्या पद्धतीने काढून घेतात, तिच्याकडनं वेगळ्या पद्धतीने काढून घेतात, माझ्याकडनं वेगळ्या पद्धतीने, आणि सगळ्यांना एकत्र ठेवायचं काम राजू सावंत करतात. म्हणजे डिरेक्शन पलीकडे सुद्धा जर काही प्रॉब्लेम असेल किंवा काय एकटं बरेचदा असं वाटतं की घरापासून लांब असल्यामुळे, पण ते दरवेळेला समजून घेतात. आणि सगळ्यात मला असं वाटतं की आज शेवंत हे लोकांना इतकी आवडू लागले, त्याच्यामध्ये खूप थिन लाईन होती. कारण एकतर ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि त्यात ती दिसायला सुंदर आणि वगैरे, ती सगळ्यांना सगळं सांगितलं होतं, पण ते कुठे जास्त होऊ नये याची दखल घ्यायची होती दरवेळेला. आणि ते प्रत्येक सीनला मला बजावून सांगत असतात की एक पैसा पण जास्त झाला ना अपूर्वा तर आपला कॅरेक्टर गंडेला. आणि मला असं होतं की हो, आणि खूप प्रत्येक सीनला उभं राहताना मला ते भीती असते की जरा पण जास्त व्हायला नको, नाहीतर मुरडत काहीतरी अतिच व्हायचं. रात्रीचे खेळ चाले, तुम्ही मुंबईत राहिलेले, गावी जाऊन शूटिंग करायचं अखेरीत, कसा असतो आनंद तिथला? आनंद खूप जास्त आहे. कारण या सिरियलला घेऊन माझी जे भावना आहेत त्या खूप वेगळ्या आहेत. कारण बाबांची आवडती मालिका होती रात्रीच खेळ चाले, आणि बाबा बघायचे, आणि त्यावेळेला बघत असताना मी सुद्धा ॲज अ फॉलोवर म्हणून ती सिरियल फॉलो करायचे, आणि शेवंताचा उल्लेख वगैरे ऐकला होता. त्यामुळे एक कुतूहल आमच्या मनात सुद्धा होतं की कोण आहे ही शेवंत. तेव्हा असं अजिबात वाटलं नव्हतं की असं कधी एक काळ येईल की ती मी असेल. आणि त्यामुळे थोडा उशीरच झाला. कारण शेवंताने महाराष्ट्राला वेडं केलं. त्यावेळेला बाबांची काय प्रतिक्रिया असते? मला हे त्यांना दाखवायचं होतं, पण बाबा खूपच उशीर झाला त्या सगळ्या गोष्टींना. मला असं वाटलं होतं की काश आज बाबा हे बघू शकले असते. त्यांनी मला म्हटलं सुद्धा होतं की तू असं काहीतरी कोकणातल्या सिरियलमध्ये का नाही काम करत, म्हणजे तू कोकणातली आहेस असं लोकांना कळेल वगैरे. आणि ती संधी आली, पण ते बघायला बाबा नाही. बरं, ते अण्णा आहेत ना, अण्णा म्हणजे माईशी कसे वागतात आम्ही बघितलेत. तिच्याशी मात्र एकटीशी बरे वागतात काय. मी तर त्यांना कांदा कापायला पण लावते. पण कसे आहेत? खूप उत्तम माणूस आहे. खूप छान आहेत. हो, खूप छान आहेत. म्हणजे ते तसे आपण बघतो तसे अण्णा नाही आहेत. आम्ही खूप मजा करतो. आणि ऍक्च्युली या दोघांना जेव्हा आम्ही ऑफ स्क्रीन बघतो ना, तुम्हाला विश्वास वाटणार नाही, शाळेतली मुलं वाटतात हे दोघं. म्हणजे असं चिरीमिरी काहीतरी चाललेलं असतं, खोड काढणं, या त्यांची खोड काढतात, ते काढतात, आणि मस्ती चालू असते पहिल्यापासूनच. सतत त्यांची मस्ती चालू असते. हो, अण्णा आणि माझं खूप पटतं. म्हणजे ऑफ स्क्रीन तिथे काय वाटेल ते जा म्हणून सांगू देत, पण ते लगेच येतात, डिंकाचे लाडू आणलेस का, मला आता लाडू हवेत,
आणि ते उघडून खातात लाडू वगैरे सारखे. म्हणजे ज्या दिवशी नेणार नाही काही, आज तू गोड काय आणलं नाहीस. जेव्हा या मालिकेतनं तुम्हाला बघितलं सगळ्यांनी, त्या हडी गावात किंवा गावात काय प्रतिक्रिया होती? खूप सगळ्यांना, म्हणजे एक तर मी मालवणी, मी मराठीच बोलत होते कारण मी आहे उरणची, त्यामुळे पहिल्यांदा मालवणी बोलले ती मी ह्या सिरियलमध्ये बोलले. कानावरून जात होतं, पण मी मालवणी बोलायला लागले ह्याचं माझ्या नवऱ्याला जरा जास्त खूप कौतुक वाटलं. कारण तो इतका फ्लुएंट मालवणी बोलतो की म्हणजे शक्यच नाही. मी मालवणी बोलणे म्हणजे माझे धीर वगैरे तू सगळ्यांनाच ओळखतोस, त्यामुळे सगळ्यांना आनंद झाला की वहिनी आमची मालवणी बोलायला लागली आता. त्याच्याकडे काय प्रतिक्रिया होती जेव्हा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला तेव्हा? शेवंताचा त्यावेळेला ना सगळ्यांनी खूप वाट बघितली होती, कारण मी अगदी घरातल्या लोकांना सांगितलं होतं की मी अशी एक मालिका करते आणि त्यात मी शेवंत आहे, पण हे गुपित होतं आणि कोणाला सांगायचं नाही असं ठरलं होतं. त्यामुळे पहिला एपिसोड जेव्हा झाला तेव्हा सगळ्यांचे इतके धनाधन मला फोन यायला लागले, मेसेजेस वगैरे. एक खूप वाईट काळ बघितल्यानंतर पुन्हा उभं राहण्याची एक संधी मला झी मराठीने दिली आणि मी त्या रात्री खूप रडले, कारण मला कम्प्लिटली माझा फोकस हल्ला होता. मला असं वाटलं होतं की मी आता पुन्हा काहीच करू शकणार नाही आणि त्या सगळ्यातनं मात करत मी पुन्हा एकदा उभी राहिले. सो खूप बरं वाटलं. मला असं वाटलं आत्ता पुन्हा कधी बनून बघायची वेळ नाही येणार. आता छान चाललंय, आता मस्त चाललंय. आता विमानाने टेक ऑफ घेतला. स्वामींची कृपा आहे. कारण हिच्याबद्दल आम्ही ऐकायचो, कारण काय असतं इतकं मागे जायचं आणि पुन्हा त्याच्यावरती प्रवाहात पोहून तो किनारा गाठायचा, हे खूप मोठी टास्क आहे आणि तो तुझी धडपड आम्ही बघितली आहे. त्यामुळे तुला खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू. हसत राहा, आनंदात राहा. या गप्पा सुरू असताना पहिला खेळ कुठला तो बघूया. जोकर. अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं. घ्या, आता आपण काढताय एक. मासा पोहतोय, मेलाय, सूर्य, सूर्याच्या किरणांनी मासा मेला, तडफडतोय. मासा, सूर्य, उष्णता, सूर्याच्या उष्णतेने मासा मेला. पापलेट, बोंबील. हां, अरे बोंबील आहे हा. हां ठीक आहे. मी सुकलाय, ड्राय फिश म्हणजे सुका बोंबील. अभिनंदन. सुरमई वाटते ती. अप्रतिम होता सुका बोंबील, त्याच्यासाठी हे बक्षीस मिळालेलं आहे. अभिनंदन. बक्षीस मिळालं पण झालं. पुढचं चित्र. गॅस आहे का? करेक्ट. मी एक सांगू, कॉक्रोच. ह्याच्यातनं बाहेर पडतात कॉक्रोच. सिरियलच आहे का की झुरळ नावाची? अभिनंदन. घ्या शेवटचं चित्र. माशी. काय त्याचं चित्र तरी? लाडवावर बसलेली माशी, मच्छर, मुंगी. अभिनंदन. पण तिकडे जेवण वगैरे जे असतं दुपारी तुमच्याकडे, ते मालवणी असतं म्हणजे कोकणातलं असतं का तुम्ही करता? आमच्याकडे ना सगळे कुक आहेत. मग मेकअप, कॉस्ट्युम, आर्टिस्ट सगळे कुक आहेत आमच्याकडे. आणि आम्ही निमित्त शोधत असतो की आज कुणाची पार्टी, कारण काही असू दे आम्हाला पार्टी लागते. आणि आत्ताच नुकतं मी अवॉर्ड जिंकले म्हणून मी पार्टी दिली होती.
मग सकाळपासून सगळ्यांनी कांदे चिरायला बसायचं. मग सगळे डिपार्टमेंटवाले एकत्र येतात, कांदे चिरतात, मग चिकन आणतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे चिकन बनवून मस्त बेत असतं. मी सुखी आयुष्य जगतो. आज मागे वळून बघताना आज तुम्हाला इतकं झी मराठी हे असं चॅनल आहे, असं कुटुंब आहे की त्या कुटुंबावरती जी जी स्वप्न बघितली ती पूर्ण प्रत्येकाची झालेली आहे. आज मागे वळून बघताना आजच्या दिवसात काय वाटतं तुम्हाला? खरं सांगायचं म्हणजे मी नाटक हे माझं पहिलं होतं आणि नाटकातच काम केलं मी जास्त. सिरियल वगैरे केल्या, पण नाटक हे खूप. आणि नाटकाने मला नाव दिलं, नो डाऊट, खूप नाव मिळालं. पण झीमध्ये माझी ही पहिलीच सिरियल होती, रात्रीचा खेळ झाला, जो आम्ही पहिला सीझन केला. ते माझ्याकडे जेव्हा झीची आली तर म्हणजे माझी इच्छा होती आणि ते नशिबाने म्हणजे मला सुनील विनय आपटेकडेच काम करत होता. मीही विनय त्याला एकदम आठवलं, अरे शकुताईने विचारूया या रोलसाठी, आणि तो माझ्याकडे आला आणि मीही लगेच हो म्हटलं. तो म्हणाला, अरे तिकडे सावंतवाडीला राहायचं आहे. म्हटलं चालेल. आणि माझं जे स्वप्न होतं ते आता म्हणजे खरोखर इतका छान रोल मला मिळाला, इतका प्रेक्षकांनी इतकी माझ्या भूमिकेला पसंती दिली आहे, इतका लोकांना आवडतो. म्हणजे आजही सेटवर लोक येतात म्हणजे अगदी रडतात मला मिठी मारून. आज मागे वळून बघताना काय वाटतं? म्हणजे तुम्हाला सांगते, एक स्वामींचा एक फोटो आहे जिथे आपण बोट आहे आणि एक मदतीचा हात आपण मागतोय, पाण्यात बुडणारा व्यक्ती, आणि ते स्वामी असे धरून त्याला बाहेर काढतात. अगदी माझ्या डोळ्यासमोर तीच भावना आहे. कारण मला एक पॉईंट असा आला होता जिथे आता वाटलं होतं की करिअर हे सोडावं आणि आपण ज्याच्यात शिक्षण घेतलंय तिथे कंटिन्यू करावं. मुळात बाबा गेल्यानंतर जास्त खचायला झालं होतं, पण करेक्ट संधी आणि करेक्ट वेळ सगळं जे काय छान जुळून आलं. उमेदीचा काळ जो काय म्हणतो आपण तो पुन्हा एकदा आला आणि खूप मस्त जोश देऊन गेला. आणि आत्ता जिथे जिथे बघते तिथे प्रत्येक व्यक्ती, मग तो लहान बाळ असू दे किंवा अगदी ज्येष्ठ असू दे, प्रत्येकजण शेवंताला ओळखतं. म्हणजे आता माझ्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा एक लहान मुलगा आहे जो खालून शेवंता तो काय म्हणतो ते ऐकायला येत नाही, पण तो माझ्या नावाने शेवंता काकू अशी हाक मारतो. बुडणाऱ्याला हात मिळाला झी मराठीच्या रूपानं. एक नवीन म्हणतो आपण त्या पद्धतीने एक करिअरची सुरुवात झाली. आता मागे वळून बघायचं नाही. येस, नाहीच बघणार ती. हो की नाही? हो. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? मला वाटत नाही मी कोणाला दुखवलं वगैरे, पण जर चुकून माझ्या हातून मी कोणाला म्हणजे नकळत दुखवलं गेले असेल म्हणजे तर सुना? त्यांची सुना अजिबातच नाही, त्या मलाच ओरडतात. म्हणजे सून कोण आणि सासू कोण हा प्रॉब्लेम आहे. पण बाळ म्हणजे काही नाही, सगळे माहिती आहे ना तुला. त्यामुळे मी जर माझ्या नकळत कुणाला दुखावलं असेल तर मी त्यांची क्षमा मागते. क्षमा मागायची असेल तर आज बाबा असते तर मी त्यांची नक्की क्षमा मागितली असते की मी ऐकायला हवं होतं, काही डिसिजन्स चुकले, एवढंच. होतात असं कधी असं होतं. आयुष्यात. ठीक आहे, सोडा, विसरायचं ते सगळं. झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चाल लावे, जीवन गाणे गातच राहावे. हो की नाही? या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. त्यासाठी हा खेळ सोपा आहे. तुमच्याकडे रिंग आहेत आणि समोर एक स्टँड आहे. बसूनच ती रिंग टाकायची आणि ती स्टँडमध्ये जाऊन अडकली पाहिजे. तुमच्या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण जिंकणार पैठणी. माई एक असे टाकले तुझे, दोन, एक एक एक, पाच झाले. आता पाच तुम्ही टाका. एक. दोघींना आतापर्यंत 5 संधी मिळालेल्या आहेत आणि दोघींची गुणसंख्या 1-1 अशीच आहे. आता बघूया काय होणार पुढच्या 5 रिंगमध्ये. तीन. अरे यार, 3. ओ पण अभिनंदन. अरे आणि या खेळात आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा, शेवंता म्हणजेच अपूर्वा यांना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या दोघींनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.